कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यामध्ये अंजनवेल गावामध्ये एक किल्ला आहे। या किल्ल्याचं नाव आहे गोपाळगड। समुद्राच्या काठावर उभा असलेला, एका बाजूला वाशिष्ठी नदी आणि समोरच्या बाजूला दाभोळ बंदर, या सगळ्यांच्यावर लक्ष ठेवणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा असा किल्ला होता। पण या किल्ल्याबद्दलचा एक वाद पुन्हा एकदा नव्यानं समोर आलेला आहे। कारण झालं असं की काही पर्यटक या किल्ल्यावर भेट द्यायला गेलेले होते, तेव्हा या किल्ल्याचा स्वतःला मालक म्हणवणारा अयाज मणियार तिथे आला आणि त्यानं त्या पर्यटकांना धारेवर धरलं। त्यानं सांगितलं की ही प्रॉपर्टी म्हणजे हा सगळा किल्ला आपल्या नावावर आहे आणि आपण या किल्ल्याचे मालक आहोत। या किल्ल्यामध्ये पर्यटकांना फक्त जाण्या येण्याची बघण्याची परमिशन आहे, पण हा किल्ला कुणाचाही नाही, महाराष्ट्र सरकारचा किंवा कुठल्याही सरकारचा नाही, कुठल्याही संस्थेचा नाही, तर तो किल्ला आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। आपल्याकडे सगळे कागद या किल्ल्याचे आहेत असं देखील त्यानं सांगितलं। अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी सोशल मीडियावर बघितला असेल। मग नेमकं या किल्ल्याचा प्रॉब्लेम काय? कारण या किल्ल्याचा वाद या अगोदर देखील होऊन गेलाय, आता पुन्हा नव्यानं होतोय। त्यामुळे या किल्ल्याचा नेमका प्रॉब्लेम काय? या किल्ल्याचं स्टेटस काय? किल्ला नेमका कुणाचा आहे? महाराष्ट्र सरकारचा आहे की या मणियारच्या, अयाज मणियारच्या आजोबाचा आहे, की नेमकं किल्ल्याचं स्टेटस काय आहे आज ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। गोपाळगड हा कोकणातला आणि समुद्राच्या किनाऱ्यावर असलेला अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला, जो किल्ला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अगदी राजाराम महाराजांच्या काळात देखील स्वराज्यामध्ये होता। या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला दाभोळच्या बंदरावरती लक्ष ठेवून असतो, त्यामुळं या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व अत्यंत जास्त आहे। वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावरती हा किल्ला उभा आहे। आता या किल्ल्याचा जर इतिहास बघायचा झाला तर हा किल्ला आदिलशाही काळात बांधलेला किल्ला आहे आणि हा किल्ला 1660 साली स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दाभोळच्या मोहिमेमध्ये जिंकलेला होता। तेव्हापासून म्हणजे 1660 पासून पुढे 1699 पर्यंत हा किल्ला स्वराज्याचा भाग होता। याच काळात या किल्ल्याचं नामकरण गोपाळगड असं झालं असावं। आता झालं असं की 1699 ला जसं रायगड आणि इतर अनेक महत्त्वाचे किल्ले कोकणातले हे मोगलांच्या हातात किंवा सिद्दीच्या हातात गेले, तसाच हा किल्ला देखील सिद्दी खैरात खानानं जिंकून घेतला आणि तो सिद्दीच्या हातात पडला। त्यानंतर पुढचे अनेक वर्ष, जवळजवळ 1745 ते 1755 पर्यंत हा किल्ला हा सिद्दीच्याच हातात राहिला, म्हणजे 50 पेक्षा जास्त वर्ष। पण त्यानंतर तुळाजी आंग्रे जे सरखेल होते, स्वराज्याचे समुद्राचे एक प्रकारचा मावळा होते, त्यांनी हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात आणला आणि त्यानंतर पुढची काही वर्ष हा किल्ला स्वराज्यामध्येच राहिला। तुळाजी आंग्रेंच्याकडून हा किल्ला पेशवाईमध्ये गेला, पण त्यानंतर कंटिन्युअसली हा किल्ला स्वराज्याचा भाग होता। हे सांगायचं कारण म्हणजे जवळच तिकडं असणारा जो जंजिरा वगैरे भाग आहे, तो सगळा भाग भारत स्वातंत्र्य होईपर्यंत हा सिद्दीच्याच ताब्यात होता, पण हा किल्ला मात्र भारत सरकारच्या ताब्यात येण्याच्या अगोदर मराठ्यांच्याकडे होता। 1872च्या जमीन सर्वेक्षणात एक चूक करण्यात आली आणि या सर्वेक्षणामध्ये या किल्ल्याची जी नोंद आहे ती कोणतंही वारसा स्थळ किंवा ऐतिहासिक स्थळ अशी न करता याची नोंद केली गेली बॅरन लँड, म्हणजे ओसाड जमीन, अशी जमीन नोंद केली गेली। आणि या नोंदीचा फायदा मग तिथल्या काही लोकांनी घेतला। त्या भागामध्येच राहणारा हुसेन मणियार नावाचा एक व्यक्ती होता, त्याने 1960च्या दशकामध्ये ही बॅरन लँड म्हणजे ओसाड जमीन विकत मागितली आणि त्यावेळेला जो लिलाव पार पडला, या लिलावामध्ये ही जमीन विकत देखील घेतली। आता त्यानं विकत घेतली जमीन गट क्रमांक 82 आणि 83 मधली, पण प्रत्यक्षात हुसेन मणियारला त्या जमिनीवर उभा असलेला अख्खा गोपाळगड हा किल्लाच मिळाला। त्यामुळे झालं असं की पुढच्या अनेक काळासाठी म्हणजे 1960 नंतर आता ह्या त्याची तिसरी पिढी चालू आहे। हुसेन मणियार, त्याचा मुलगा युनुस मणियार आणि त्याचा मुलगा आता अयाज मणियार, या तिघांनी देखील या किल्ल्यावर आणि इथल्या संपूर्ण प्रॉपर्टीवर आपला दावा कंटिन्युअसली सांगितलेला आहे। आणि नंतरच्या काळात झालं असं की या मणियार फॅमिलीनं याच किल्ल्याच्या जागेमध्ये एक आंब्यांची झाडं लावायला चालू केली आणि सिमरन मँगो फार्म नावाची आंब्याची शेती करायला सुरुवात केली। त्यामुळं हा किल्ला किल्ला राहिला नाही, ती झाली आंब्याची शेती। त्यामुळं तिथं येणाऱ्या पर्यटकांचे आणि या फॅमिलीचे डिस्प्यूट्स म्हणजे तंटे व्हायला लागले, कारण येणारे पर्यटक हे महाराजांचा किल्ला म्हणून तिथे यायचे। या फॅमिलीला असं असायचं की आमची जी आंब्याची झाडं लावलेली आहेत ती झाडं तुटतील काय, तिथले आंबे कोणी चोरतील काय, अशी भीती असायची। त्यामुळं टेक्निकली बऱ्याच काळासाठी हा किल्ला या लोकांच्या मालकीचा होता, पण तरी देखील तिथल्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत त्या वास्तू मात्र तशाच होत्या आणि त्या मात्र सरकारच्या ताब्यात होत्या, अशी काहीशी परिस्थिती होती। सिमरन मँगो फार्म करण्यासाठी या किल्ल्याच्या आतमध्ये काही विहिरी होत्या, काही इतर समाधी स्थळं होती, काही इतर वारसा स्थळं होती, ही सगळी सपाट केली गेली आणि त्या ठिकाणी आंब्याची झाडं लावली गेली।
किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला देखील खंदक होता, एका बाजूचा खंदक सपाट केला गेला, किल्ल्याला एक कुलूप लावण्यात आलं, त्याला एक लोखंडी गेट केलं गेलं. या सगळ्या गोष्टींच्यामुळे असं झालं की मणियार फॅमिलीच्या परमिशनशिवाय कुणीही हा ऐतिहासिक किल्ला बघूच शकत नव्हतं. मधल्या काळात अक्षय पवार आणि दीपक वैद्य या 2 तरुणांनी, जे अंजनवेलचेच होते, त्यांनी ठरवलं की या किल्ल्याला मुक्त करायचं. या किल्ल्याला जे सरकारी ऐतिहासिक स्थान असायला पाहिजे त्याला ते पूर्वीचं स्टेटस मिळवून द्यायचं, आणि म्हणून त्यांनी एक लढा निर्माण केला. त्यासाठी गिरीमित्र फाउंडेशन, मनसे यासारख्या लोकांनी देखील, पक्षाने देखील त्याला सहकार्य केलं. या सगळ्या काळात काही गोष्टी घडत गेल्या. ते म्हणजे परिस्थिती अशी झाली की 2009ला पहिल्यांदा प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणजे संरक्षित स्मारक असा ASIने या किल्ल्यावरती बोर्ड लावला. पण तरी देखील किल्ल्याची अगोदर म्हटल्याप्रमाणे जी ॲक्च्युअल 7/12 होता तो 7/12 मणियार फॅमिलीकडं होता, आणि त्यांच्याकडं तो लिलावात खरेदी केल्याचा पुरावा देखील होता. या सगळ्यांच्यामुळं सरकारची देखील अडचण व्हायची. यांची स्वतःची आत आंब्याची बाग असल्यामुळं या किल्ल्याची जी ऐतिहासिक वास्तू आहेत त्या सगळ्या सरकारच्या, आणि किल्ल्याच्या आतली जमीन आहे ती मात्र मणियार फॅमिलीची. अशी परिस्थिती बराच काळ चालू राहिली. पण त्यानंतर 2024मध्ये या फॅमिलीनं या किल्ल्याला कुलूपच लावून टाकलं आणि कुणालाही ते आत प्रवेश करू देत नव्हते. यावेळी मग परत एकदा वाद निर्माण झाला, आणि मग या वादावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनं ही जमीन आणि ASIनं ही जमीन आपल्या ताब्यात घेण्याची तयारी दाखवली. आता सध्या 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं ही जमीन पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलेली आहे. आता ही ॲक्च्युली ASIच्या माध्यमातून घेतलेली आहे की कशी माहिती नाही. मी 82 आणि 83 गट नंबर अंजनवेलमध्ये शोधायचा प्रयत्न केला. मला ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावावर दिसली. ती कुठल्याही मणियार फॅमिलीच्या नावावर दिसली नाही. त्यामुळं ही ASIनं घेतली की महाराष्ट्र सरकारनं घेतली ह्याबद्दल कन्फर्म मी तुम्हालाही सांगू शकत नाही. पण प्रत्यक्षात आता सध्या ही जमीन मणियार फॅमिलीकडं अजिबात नाही. फक्त मणियार फॅमिलीनं हायकोर्टामध्ये अनेक रिट पिटिशन टाकलेल्या होत्या. जो लिलाव केला होता त्या लिलावाच्या कागदाच्या आधारावर ही जमीन कायमची आमच्या नावावर करा असं अयाज मणियार यांनी सांगितलं होतं. पण तो रिट पिटिशन कोर्टानं फेटाळून लावलाय. त्यांनी सांगितलंय की ही जमीन तुमची होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टींच्या नंतर फक्त एक गोष्ट मात्र मणियार फॅमिलीला पॉझिटिव्ह झालेली आहे. ती म्हणजे झालंय, कोर्टानं ASIला सांगितलेलं होतं की ज्या आंब्याच्या बागा आत लावलेल्या आहेत त्या आंब्याच्या बागेची नुकसान भरपाई म्हणून काहीतरी रक्कम या फॅमिलीला दिली पाहिजे. आता मुद्दा असा आहे की या आंब्याच्या बागेबद्दलची नुकसान भरपाई ही ASIनं या फॅमिलीला दिली की नाही याच्याबद्दलचे आपल्याकडे कोणतेही डिटेल नाही. पण या फक्त नुकसान भरपाई दिली नाही या एवढ्या कारणास्तव ही फॅमिली, ज्यांच्याकडं या जमिनीवरचा कोणताही ताबा नाही, ज्यांच्याकडं या जमिनीबद्दलचा कोणताही कागद आता सध्या नाही, जी जमीन सरकारची आहे त्या जमिनीवर ते दावा ठोकून बसले असतील, तर लवकरात लवकर ASIनं त्यांची नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांना मोकळं करावं. त्या जागेवरती या लोकांचा कोणताही अधिकार असायचं कारण नाही, कारण ती जागा सरकारची आहे. त्यामुळं ज्या लोकांना असा प्रश्न पडला असेल की ह्या जमिनीचं नेमकं आताचं स्टेटस काय, तर आत्ताचं स्टेटस असं आहे की ही जमीन गोपाळगड हा सरकारी मालकीचा किल्ला आहे. कुठल्याही अय्याज मणियारच्या आजोबाची किंवा बापाची ती प्रॉपर्टी नाही. त्यामुळं असं जर कोणी सांगत असेल तर त्याला आपल्याकडे दाखवण्या इतपत 7/12 आत्ता सध्या अवेलेबल आहेत. तर मुद्दा असा आहे की या गोष्टीबद्दल सरकारनं देखील पुढे येऊन या गोष्टी एकदाच्या फुल अँड फायनल क्लॅरिफाय करणं गरजेचं आहे. अन्यथा जे पर्यटक तिथं जातील त्या पर्यटकांना असे त्रास भोगावे लागतील, त्या लोकांना या लोकांचं ऐकून घ्यावं लागेल ज्यांचा या किल्ल्यावर काहीही संबंध नाही, किल्ल्यावरती काहीही अधिकार नाही. ₹300 देऊन यांच्या आजोबानं जी प्रॉपर्टी खरेदी केली त्या प्रॉपर्टीबद्दल महाराष्ट्र अख्खा ती गोष्ट आज देखील भोगतोय. फक्त काही प्रशासकीय कामामध्ये केलेल्या ज्या चुका होत्या त्या चुकांच्यामुळे हे सगळं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या किल्ल्याबद्दल, या किल्ल्याच्या जमिनीबद्दल आणि किल्ल्याच्या आताच्या स्टेटसबद्दलची माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करूया. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.